श्री गणेशाय नमः। हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळेजण? तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जाओ ही बाप्पा चरणी, श्री स्वामी समर्थांची चरणी प्रार्थना. तर आता झालेली आहे संध्याकाळ. तर मी आता आलेली आहे शॉपवरून घरी. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जो व्हिडिओ पाहिला ग्रामदेवतेचा अभिषेकचा, त्याच्यानंतरचा हा त्या दिवशीचा संध्याकाळचा व्हिडिओ आहे. आता मला करायची आहे पहिला पूजेची मांडणी वैभवलक्ष्मी व्रताची, आणि त्यानंतर मग मी स्वयंपाक बनवणार. तर आज काही साधा सिंपलच स्वयंपाक बनवणार, चपाती वगैरे आणि थोडासा शिरा बनवीन, त्याची रेसिपी तुम्हाला दाखवीन. तर चला, आता खूप उशीर पण झाला आहे, जास्त बडबडत बसत नाही कारण मग पूजा मांडायला देखील वेळ होईल. काय काय जेवण बनवले ते दाखवते. खूप काय बनवले आज, खूप थोडं बनलं आहे, कारण शिळं भरपूर जेवण आहे. हे बालुशाही भात आहे, मसाले भात, त्यामुळे मी अगदी थोडंसं बनवले. तर इथं बघा, आपल्या कच्च्या टोमॅटोची जी चटणी असते ती बनवलेली आहे कढीपत्ता वगैरे टाकून. आणि इथं बनवलेली आहे पावट्याची भाजी, म्हणजेच आम्ही त्याला वरणा म्हणतो. आणि ही डाळीची आमटी आहे ती सकाळची आहे, त्यामुळे आमटी कोणाला काही जास्त लागत नाही. आणि हा आता बनवलेला आहे शिरा नैवेद्यासाठी. आणि हे बघा, चपात्या बनवलेल्या आहेत. तर सगळं स्वयंपाक आवरलेला आहे. आणि बघा, पूजेची ही अशी मांडणी केलेली आहे, रांगोळी वगैरे काढलेली आहे. आणि हे जे तांब्याच्या भोवत्याने वस्त्र पाहतात ते मी शिवलेलं आहे देवीसाठी. तर हा बघा, त्याच्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे, म्हणजे शनिवारचा व्हिडिओ आहे. तर त्या दिवशी बनवली होती मी गोबी मंचुरी. तर त्यासाठी इथे बघा कोबी चिरून घेतलेला आहे अगदी बारीक, आणि त्यामध्ये अगदी चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलेलं आहे. तर इथे 1 चमचा बघा चटणी टाकलेली आहे, आणि थोडासा मी चाट मसाला, थोडा गरम मसाला, थोडीशी धनेपूड, आणि यामध्ये टाकणार आहे तांदळाचं पीठ. तुम्ही पिठी देखील टाकू शकता. यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं. मळून म्हणजे असं एकदम आपल्या चपातीच्या पिठासारखं मळायचं नाही, एकदम सिंपल असं मळायचं, जेणेकरून आपल्याला भजीसारखं पीठ तयार होईल. तर हे बघा, हे मिश्रण आपल्याला फक्त असं कालवून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं नाही. आणि ह्याचे असे आपल्याला असे भजे सोडायचे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही असे गोळे बनवू शकता. आता जर सोडत गेलो तर वेळ देखील कमी लागतो. तर इथं पाहू शकता, ही आपली मंचुरियन तयार झालेली, म्हणजे भाजलेली आहे. खूप छान असा गोल्डन कलर आलेला आहे, अगदी कुरकुरीत झालेली आहे. तुम्ही याला कोबीची भजी म्हणून नुसती देखील खाऊ शकता. तरी छान अशी ही भजी आपली तयार झालेली आहे. ती आता काढून घेऊया, आणि जी बाकीची राहिलेली आहे ती भजी आपण तेलामध्ये सोडूया. तर आता ही जी भजी आहे ही कशी झाली हे टेस्टला बघायला म्हणूनच निम्मी यातली संपून जाणार आहे, आणि मग जी शिल्लक राहते त्याची बनवणार आहे मी मंचुरियन. तर तुमच्या देखील घरामध्ये असं होतं का? तर आमच्या घरामध्ये तर असंच असतं, जितकं बनवलं त्याच्या निम्मं हे टेस्ट करूनच संपतं, आणि नंतर मंचुरियन केल्यानंतर मग कोणाला मग इतकी जात नाही. तर बघा, इथे मी कढईमध्ये कांदा घेतलेला आहे तेलात परतून, तसेच त्यामध्ये बारीक लांब असा चिरलेला कोबी देखील मी टाकलेला आहे. हा काही खूप शिजूपर्यंत असा भाजायचा नाही, थोडासा अगदी तेलामध्ये परतून घ्यायचा. त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आणि इथे बघा, मी थोडासा सोया सॉस टाकलेला आहे. जर मसाला पुडी असेल तर सोया सॉस टाकायची गरज नाही. मी मसाला पुडी देखील घालणार आहे, आणि थोडासा अगदी थोडासा मी सोया सॉस टाकलेला आहे. तर आता बघा, यामध्ये मी भजी टाकून घेतलेली आहे. तर हा बघा, गोबी मंचुरियनचा मसाला तो पाण्यामध्ये मी असा भिजवून ठेवलेला होता. तर ते पाणी आता ओतून घ्यायचं आहे.
तर मस्तपैकी गोबी मंचुरियन आता तयार झालेली आहे. तर आता आम्ही तर सगळे खाणारच आहोत, तुम्ही देखील या खाण्यासाठी. तर बघा आता आपले सगळे सण चालू होणार, गौर गणपती म्हणून. तर गौर तर सण झालेलाच आहे. तर हा व्हिडिओ मी तुला आधीच आहे गौरीच्या, तर तो मी नंतर घेतलेला आहे, कारण मध्ये गौरीचे त्या वेळेला व्हिडिओ टाकलेले हे बरे असतात. तर हा एकच व्हिडिओ आधीचा होता. तर पार्सल हे आधी आलेलं होतं, तर मी ह्या व्हिडिओमध्ये ते ॲड केलेलं आहे. तर काय पार्सल मागवलेलं आहे बघा. अरे वा वा, छान छान. त्यावर आपली रिॲक्शन. अरे हे लय देखील दिसणार आता. आणि टेकडा आणले हायब्रिड घालून. अहो करणार गौरे. झुमका 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 गिरा रे बजारे के बाजार में. तर यांचं काहीतरी घेतलं की असं चिडवाचिडवी करायचं असतं, तर यांचं असं चेष्टा वगैरे चालूच असते. तर तुम्हाला हा हार आणि हे झुमके कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. मला तर खूप आवडले म्हणून मी मागवलेला आहे. तर तुम्हाला कसं वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. तर या हार आणि झुमक्यांचा कलर खूप वेगळा आहे, पण कॅमेरामध्ये असा पांढरसर दिसत आहे. खूप छान दिसायला, अगदी गोल्डनसारखा दिसतो. मी त्याला फिल्टर लावायचा प्रयत्न केला, पण इतकं काही ओरिजिनल कलर येत नव्हता. तर गौरीमध्ये मी 2 साड्या घेतल्या होत्या, एक नारायणपेठ आणि ही तक्षशिला साडी बघा. तर नारायणपेठवरची साडी जी आहे ती मंडळाच्या सगळ्या बायकांनी घेतली होती, त्यामुळे ते सगळ्या बायकांनी ठरवलेलं होतं की गौरी दिवशी नेसायची, म्हणून त्यावरचं ब्लाऊज तयार केलं. पण ही तक्षशिला साडीवरचं ब्लाऊज अजून तयार करायचं आहे. तर आता ह्याला बघूया कधी वेळ मिळते. तर ह्या 2 साड्या मी गौरीमध्ये घेतल्या होत्या. तर ही सुद्धा साडी मला आवडली होती, पण आत्ता वाटायला लागले म्हणजे थोडी टोचते असं वाटायला लागले. पण बघूया, कारण ह्याची तर हे बघा, हे असं थोडंसं कडक वाटते मला. तर बघू आता नेसल्यानंतर काय होतं, टोचते की काय. जर नारायणपेठ साडी होती ती अगदी छान आणि सुंदर अशी अंगाबरोबर बसते, अजिबात टोचत नाही किंवा कुठेही काही होत नाही. तर ती तेवढी मी तयार केली, पण ही अजून तयार केली नाही. तर ह्या 2 साड्या, तर ही पहा, ही आहे नारायणपेठ साडी आणि त्याच्यावरती मी ते हार आणि झुमके देखील घातलेले आहे. आणि हे हार आणि झुमके तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. थँक्यू.